कर्मच आपले जगण्याचा खरा आधार. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण एक सुंदर असा लेख पाहणार आहोत. लेखाचे नाव आहे कर्मच आपले जगण्याचा खरा आधार. आता मानवी जीवनाचा प्रवास हा अत्यंत गूढ आणि विस्मयकारक असा आहे. आता या प्रवासात आपण अनेक माणसांना भेटतो, नाती जोडतो, मित्र बनवतो आणि एका मोठ्या समूहाचा भाग होतो. पण जसजसा काळ पुढे सरकतो तसतसे जीवनाची एक अंतिम आणि त्रिकालाबाधित सत्य वारंवार आपल्यासमोर येत राहते. आता परिस्थिती कठीण झाली की आपल्या भोवतीची माणसं विरळ होत जातात आणि शेवटी माणूस फक्त स्वतःच्या कर्माशीच उरतो. आता आपण नेहमी म्हणतो की मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे, त्याला सोबतीची गरज असते. हे खरे असले तरी सुखामध्ये शेकडो हात पुढे करणारे जग दुःखाच्या आणि संघर्षाच्या क्षणी मात्र मागे सरकतो. मग अशा वेळी आपल्याला तारून नेणारी, आपल्याला मानसिक बळ देणारी एकमेव गोष्ट कोणती असेल तर ती आपले कर्म आहे. म्हणूनच म्हटले जाते, कर्म आपले जगण्याचा खरा आधार आहे. आता इतिहासाची आणि पौराणिक काळाची साक्ष. आता हा नियम केवळ आजच्या कलियुगातच लागू होतो असे नाही. अगदी सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापार युगापासून हा निसर्गाचा नियम असाच चालत आला आहे. आता जेव्हा जेव्हा व्यक्तीवर अंतिम संकट आले तेव्हा ती व्यक्ती कधीही शक्तिशाली, श्रीमंत किंवा राजघराण्यातील असली तरी तिला तो लढा एकट्यानेच लढावा लागला. आता आपण पहिल्या भागात बघूया सीतेचे हरण आणि रामाचे सामर्थ्य. आता श्री प्रभू रामचंद्र हे साक्षात विष्णूचे अवतार होते. त्यांच्याकडे अफाट सामर्थ्य होते, धनुर्विद्येचे अगाध ज्ञान होते. पण नियतीचा खेळ बघा, जेव्हा पंचवटीत माता सीतेचे हरण झाले तेव्हा त्या जंगलात तिच्या रक्षणासाठी कोणीही नव्हते. मर्यादा पुरुषोत्तम राम पाठीशी असूनही सीतेला त्या कठीण प्रसंगाला एकटीलाच सामोरे जावं लागले. तिथे तिचा स्वतःचा आत्मसंयम आणि तिचे पवित्र कर्मच तिच्या रक्षणाचा आधार बनले. आता आपण बघूया दुसऱ्या भागात. आता दुसऱ्या भागामध्ये आपण पाहू द्रौपदीचे वस्त्रहरण आणि पांडवांचे शौर्य. आता द्वापार युगात महाभारतातील ती घटना आठवा जी आजही अंगावर काटा आणते. भर सभेत द्रौपदीचे चिरहरण होत होते. तिथे तिचे 5ही पती उपस्थित होते, जे जगातले सर्वात पराक्रमी वीर मानले जात होते. आता गांडीवधारी अर्जुन, गदाधारी भीम, धर्मराज युधिष्ठिर आणि नीतिमान नकुल सहदेव जिथे मान खाली घालून बसले होते. भीष्म पितामह आणि गुरु द्रोणाचार्य सारखे महात्मेय हतबल होते. त्या क्षणी द्रौपदी पूर्णपणे एकटी होती. तिची युक्ती, तिची शक्ती आणि तिचे पूर्वपुण्य म्हणजेच कर्म याची शेवटी तिला त्या संकटातून मार्ग दाखवला आणि भगवंताला धावून यावेच लागले. आता तिसऱ्या भागात रावणाची लंका आणि अंतिम एकाकीपणा. आता रावणासारखा शक्तिशाली, विद्वान आणि सोन्याच्या लंकेचा अधिपती दुसरा कोणी नव्हता. त्याच्याकडे राक्षसांचे अफाट सैन्य होते, कुबेराची संपत्ती होती आणि मृत्यूलाही पायाशी बांधण्याचे सामर्थ्य होते. पण जेव्हा अधर्मामुळे लंकेला आग लागली आणि अंतिम युद्धाची वेळ आली तेव्हा त्याचा पराक्रम निश्चित होता. तो त्याच्याच कर्माच्या जाळ्यात असा अडकला की शेवटी तो अत्यंत असह्य झाला व त्याचे शौर्य, त्याची संपत्ती त्याला वाचवू शकली नाही. आता चौथ्या भागात बघू आपण चक्रव्यूहातील अभिमन्यू. आता शौर्याचे प्रतीक असलेला तरुण अभिमन्यू जेव्हा कुरुक्षेत्राच्या चक्रव्यूहात शिरला तेव्हा त्याचे थोरले काका, मामा श्रीकृष्ण किंवा वडील अर्जुन तिथे त्याला वाचवायला येऊ शकले नाहीत. चक्रव्यूहाच्या आत तो एकटाच 7 महारथींशी लढत होता. त्याचे शौर्य अफाट होते, पण परिस्थितीने त्याला एकटे पाडले होते.
आता थोडक्यात काय तर सगळे दाखले आपल्याला एकाच गोष्टीची जाणीव करून देतात की संकटाच्या अंतिम क्षणी माणूस आपल्या संपत्तीने, नात्यांनी किंवा मित्रांनी नाही तर स्वतःच्या कर्मानेच ओळखला जातो आणि कर्माच्या बळावरच टिकून राहतो. आता आपण दुसरा भाग बघूया, आजच्या आधुनिक समाजातील वास्तव. आता पौराणिक काळ सोडून जर आपण आजच्या 21व्या शतकातील समाजाकडे पाहिले तर ते वास्तव आधीच गडद रंगात समोर येते. आज सोशल मीडियाच्या जमान्यात आपल्याकडे हजारो फ्रेंड्स आणि फॉलोअर्स असू शकतात, पण जेव्हा वैयक्तिक आयुष्यात एखादे मोठे संकट येते तेव्हा त्या आभासी जगाचा फुगा फुटतो. नातेसंबंध आणि बदलणारे रंग, सुखाचे सोबती. जोपर्यंत तुमच्याकडे पैसा आहे, पद आहे, प्रतिष्ठा आहे आणि आरोग्य चांगले आहे तोपर्यंत तुमच्या भोवती माणसांचा गराडा असतो. लोक तुमच्याशी नाते जोडायला उत्सुक असतात. दुःखाचा काळ. पण समजा व्यवसायात मोठे नुकसान झाले, नोकरी गेली किंवा शरीराला एखादी गंभीर आजार झाला तर हळूहळू फोन येणे कमी होते. लोक अंतर राखून राहतात. तुमच्या जवळचे मानले जाणारे लोकही आम्ही काय करू शकतो असे म्हणून हात झटकून मोकळे होतात. हा जगाचा नियम आहे. याबद्दल कोणावर रागावून चालत नाही, कारण प्रत्येक माणूस स्वतःच्या संघर्षात व्यस्त आहे. पण या वास्तव्यामुळे एक गोष्ट स्पष्ट होते की वेदना तुमची असेल तर ती सहनही तुम्हालाच करावी लागते. संघर्ष तुमचा असेल तर रणांगणात उत्तराच्या वेळी तुम्हालाच लागते. ही तुम्हालाच लागते आणि निर्णय चुको की बरोबर त्याची जबाबदारी तुमचीच असते. आता तिसऱ्या भागात बघूया, कर्म म्हणजे नक्की काय. आता अनेकदा लोक कर्म या शब्दाचा चुकीचा अर्थ घेतात. काही जणांना वाटते की कर्म म्हणजे कपाळावर लिहिलेले नशीब किंवा नशिबाचे भोग, पण तसे नाही. कर्म म्हणजे आपण या क्षणी जे काही करतो, विचार करतो आणि ज्या भावनेने वागतो ते सर्व आपल्या कर्माचे 3 मुख्य पैलू आहेत. निर्मळता. तुमच्या मनात इतरांबद्दल कोणतीही कटुता किंवा स्वार्थ नसावा. जेव्हा तुम्ही निस्वार्थी भावनेने कोणाला मदत करता किंवा आपले कर्तव्य पार पाडता तेव्हा ते कर्म निर्मळ असते. प्रामाणिकपणा. आपल्या कामाशी, नात्याशी आणि स्वतःशी प्रामाणिक राहणे. शॉर्टकट न घेता कष्टाचा मार्ग निवडणे. आता स्पष्टता. चुकीचे काय आणि बरोबर काय याचे स्पष्ट भान असणे. दबावाखाली येऊन अधर्माचा किंवा असत्याचा मार्ग स्वीकारणे. जेव्हा आपली कर्मे या 3 स्तरावर शुद्ध असतात तेव्हा आपल्या आत एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होतो. हा आत्मविश्वास म्हणजे जगण्याचा खरा आधार होय. संकटसमयी. आता चौथ्या भागात बघूया, संकटसमयी ताकद कशी काम करते. आता जेव्हा वादळ येते तेव्हा ज्या झाडाची मुळे जमिनीत खोलवर गेलेली असतात तेच झाड टिकून राहते. आता आपल्या आयुष्यात कर्माची मुळे जितकी घट्ट असतील तितके आपण संकटात स्थिर राहतो. कर्माची ताकद आपल्याला खालील प्रकारे मदत करते. आता पहिल्या भागात मानसिक शांतता आणि निर्भयता. जर तुम्ही कोणाचेही वाईट केले नसेल, कोणाला फसवले नसेल तर कठीण प्रसंगातही तुमच्या मनाला एक अंतर्गत शांतता लाभते. मी माझे कर्तव्य प्रामाणिकपणे केले आहे, त्यामुळे जे होईल त्याला तोंड देण्याची माझी तयारी आहे. हा विचार माणसाला निर्भय बनवतो. आता या उलट चुकीच्या मार्गाने मिळवलेले सुख संकटाच्या काळात माणसाला आतून पोखरून काढते. आता दुसऱ्या भागात परिस्थितीवर मात करण्याचे बळ. चांगले कर्म माणसाला संयम शिकवते. संकट आल्यावर खचून न जाता यावर काय उपाय करता येईल असा सकारात्मक विचार करण्याची क्षमता चांगल्या कर्मामुळेच मिळते. आणि आता तिसऱ्या भागात जगाची साथ सुटली तरी कर्माची साथ कधीही सुटत नाही. जग बदलले, परिस्थिती बदलते, ऋतू बदलतात, माणसे तर फार लवकर बदलतात. आज जे तुमचे कौतुक करत आहेत तेच उद्या तुमच्यावर टीका करू शकतात. पण तुमचे चांगले कर्म तुमच्या पाठीशी
एका अदृश्य ढालसारखी उभे राहते. तुम्ही केलेल्या चांगल्या गोष्टी, घेतलेले प्रामाणिक कष्ट कधीही वाया जात नाहीत. ते कोणत्या ना कोणत्या रूपाने, ऊर्जेच्या स्वरूपात तुम्हाला पुन्हा उभं राहण्याची शक्ती देतात. आता कर्म 5व्या भागात बघूया आपण. कर्म सुधारा. आजच्या काळाची गरज. आपण अनेकदा परिस्थितीला दोष देतो, नशिबाला दोष देतो किंवा आपल्यासोबत वाईट वागणाऱ्या माणसांना दोष देतो. पण आपल्या हातात काय आहे? आपल्या हातात इतरांचे वागणे बदलणे नाही, तर केवळ स्वतःचे कर्म सुधारणे हे आहे. अपेक्षा कमी करा. जगाकडून किंवा नात्याकडून अवाजवी अपेक्षा ठेवणे बंद करा. कोणीतरी येईल आणि आपल्याला संकटातून काढेल या भ्रमात राहू नका. सत्कर्माची कास धरा. म्हणजे रोजच्या व्यवहारात कोणाचे मन दुखणार नाही, कोणावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्या. लहान सहान गोष्टीमधूनही पुण्य कमावता येते. कोणाला मदत करणे, भुकेल्याला अन्न देणे किंवा कोणाला धीर देणे हे देखील मोठे कर्मच आहे. आता स्वतःवर विश्वास ठेवा. तुमचे आजचे कर्म हे तुमच्या उद्याच्या भविष्याचा पाया आहे. त्यामुळे आज घेतलेले प्रामाणिक कष्ट कधी ना कधी नक्की फळ देतील, हा विश्वास ठेवा. आता आपण बघणार आहोत या लेखातून काय निष्कर्ष निघतो. आता या धावपळीच्या आणि अनिश्चित जगामध्ये कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नाही. तुमचे पद, तुमची संपत्ती, तुमचे रूप आणि तुमची माणसे काही काळासाठी तुमच्यासोबत असू शकतात, पण अंतिम प्रवासात आणि कठीण प्रसंगात तुमच्यासोबत फक्त आणि फक्त तुमचे कर्मच असते. म्हणूनच जगाची साथ सुटली तरी चालेल, पण कर्माची साथ कधीही सोडू नका. जीवनाच्या या रंगमंचावर आपली भूमिका एवढ्या प्रामाणिकपणे आणि निर्मळपणे मांडा की परिस्थिती कितीही कठीण आली तरी अंतरात्मा अभिमानाने सांगेल, माझे कर्म शुद्ध आहे आणि हाच माझ्या जगण्याचा खरा आधार आहे. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला हा लेख कसा वाटला? तुम्हाला जर हा लेख आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि हा लेख तुमच्या मित्र किंवा मैत्रिणी किंवा नातेवाईक यांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढील नवीन व्हिडिओसह.